तर निधीवरती सुद्धा शासनाकडे येणारा परिणाम होतो. म्हणजे नियत वय त्याच्यावरती ठरत असते की आपल्याला डीपीटीसीचा निधी किती येणार. नियत वय म्हणजे काय, तर स्थापना आपली नगरपंचायतची झाली कधी, त्यानंतर वसुली किती आहे, त्यानंतर कार्यक्षेत्र किती आहे आणि लोकसंख्या किती आहे, याच्यावरती ते नियत वय ठरल्यानंतर मग आपल्याला हा निधी डीपीटीसीच्या माध्यमातून येतो. यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. त्याचं कारण वसूल हे प्राधान्य नाही. आम्ही प्रशासनाला बारमाही वसुली कशी ठेवता येईल, म्हणजे एखादी समजा 10 वर्षाची थकीत आहे, तर जर आम्ही नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी समजा त्याला 1-4 वर्षाची आपण जर ठराव करून सवलत दिली तर किमान 5-6 वर्षाची ती थक पण निघेल आणि आपलं उत्पन्नही वाढेल. त्या हिशोबानं आहे. परंतु प्रशासन त्याला थोडंसं सकारात्मक प्रतिसाद देत नाही. मी आरोप नाही, मी वास्तव मांडतोय आपल्या सगळ्यांनाही कळावं म्हणून. त्यानंतर या ठिकाणी आपल्या गावामध्ये बरेचसे अतिक्रमण होती, तर अतिक्रमणवाल्यांना आम्ही विनंती केली तुमचं पुनर्वसन आपण करू, तुम्हालाच कुके देऊ, नवीन पण इथं येणार नाही. अशा पद्धतीनं आता आपल्या पुलावरचं फ्रूट मार्केटिंगचं आता जरा पलीकडे केलंय, म्हणजे पूल हा मोकळा श्वास घ्यायला लागलाय. तसंच आपल्या नगरपंचायतची प्रशासकीय इमारत आहे, त्या बाजूची पुढची जी खोके आहे 1 महिन्याभरात निघतील, ती लोक मागे जातील, म्हणजे रस्ताही मोठा होईल आणि बाजारा दिवशी लोकांच्या येण्या जाण्याला सोयीस्कर होईल. त्यानंतर पहिल्याच मीटिंगमध्ये अध्यक्ष तुम्ही जी भावना व्यक्त केली त्याच भावनेशी मी असल्या कारणानं, कारण मी काय मूळचा कुठला राजकारणी नाही. जर मी एका म्हणजे सांगण्याचा होते म्हणजे कधी ग्रामपंचायत नाही कधी कुठंच काय तर हे धाडस केलंय. पहिल्याच मीटिंग मध्ये मी आमदार साहेब सर्व नगरसेवकांनी सांगावं निधी आता योगायोगानं आपल्या तालुक्याला स्थानिक जे आमदार आहेत आणि बाहेरच्या मतदारसंघातून सुद्धा झालेले आपलेच भूमिपुत्र लाभलेले आहेत. तर 2 आमदारांच्या माध्यमातून या तालुक्याचा जर कायापालट करायचा असेल तर नक्की संख्या आहे. म्हणून मी पहिल्याच मीटिंग मध्ये सगळ्यांना सांगितलं, पहिल्याच नाही पहिल्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल 4ही मीटिंग मध्ये कुठल्याही आपल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सुद्धा सांगावं की नेता कुठलाही असो, गट दट पक्ष पार्टी बाजूला ठेवून आपण सर्वांनी आपापल्या नेत्यांच्या मागे लागूया आणि जास्तीचा निधी आणूया, जेणेकरून आपल्या शहराचाच विकास होणार आहे. आणि तुम्ही म्हणाला तसं अध्यक्ष, जेणे पण निधीसाठी प्रयत्न करेल तर त्याचा पहिल्यांदा हक्क असलाच पाहिजे, कारण पळावं लागतं. त्यानंतर ऑफिस असते, मंत्रालय, आमदार महोदयांच्या भेटी गाठी सगळीकडे हे काही स्वतः होत नाही. ह्या पद्धतीनं मी पहिल्या 4 मीटिंगला हा विषय मांडला आणि का कुणास ठाऊक सन्माननीय आपल्या नगरसेवकांना सद्बुद्धी कशी सुचली. आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपंचायती नगर परिषदा आहेत त्यापैकी फक्त 4 नगर परिषदला मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या संयुक्त सहीनं आजपर्यंत वित्तीय बिलं मंजूर केली जायची. मग यांच्या डोक्यात काय आलं मला काय माहित नाही. तर या सन्माननीय सगळ्या आपल्या नगरसेवकांनी कलेक्टर साहेबांकडं ही तक्रार दिली 4 मे 2026 ला, जेणेकरून जो 2018चा कोर्टात एक पेंडिंग निर्णय म्हणजे 64 नंबरवरती तुम्हाला आपण आपल्या मतदानाच्या वेळी आम्ही सगळे गट नेते आम्ही तुम्हाला विनंती केली की बाबा 64 वरती जरी तर नगराध्यक्षाची म्हणजे नगराध्यक्ष म्हणजे काय तर आपल्या गावाचा थोडक्यात मानला तर प्रमुख आहे. शेवटी मानायचं ना मानायचं त्याचं कारण आंबेडकरांच्या संविधानानं तो निवडून दिलेलं पद आहे म्हणून त्याला मान आहे. परंतु हा मान जर आपलेच नगरसेवक ज्या घटनेमुळे निवडून येतात, मतं मागतात, मतदानात येतात, ते जर आपल्यातनं निवडून आलेला सही लोक म्हणजे मग प्रशासकीय काळ होता तो असल्याला बरा घेईल असं म्हणायची वेळ आहे ना. मग निवडणूक अगोदर कशाला लागते. मग असे मुख्याधिकारी येतील, याच्या अगोदर 2-4 येऊन गेलेत. मला वाटतं 2.5 वर्षात 6 मुख्याधिकारी आपल्या नगरपंचायतला झाले. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा हेतू काय आहे, फक्त जर प्रशासनाच्या मार्फत जर आपल्याला यंत्रणा राबवायची असतील तर मग आम्हा सर्व नगरसेवकांची किंवा नगराध्यक्षाची आपल्या गावाला गरज आहे का. विनम्रपणे आमदार साहेब सांगतो, जिल्ह्यामध्ये शिराळा, जत, आटपाडी आणि अजून एक नगरपंचायत आहे नाही ते आता झालं असं राज्यात गेले सगळे नाही राज्यात
आपल्या जिल्ह्यात सगळे काही केलेले नाही. म्हणून मी सन्माननीय कलेक्टर महोदयांना मी आमची एका कामाच्या निमित्तानं तुम्ही म्हणला जर ही झालं तर मग बिलोना जाणार, शासनाचा फायदा होणार असा प्रकार झाल्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांकडे सुनावली होती गेल्या महिन्यात. आम्ही गेलो आणि त्यांनाच विनंती केली, सन्माननीय कलेक्टर महोदय, जर जिल्ह्यामधल्या 4 जणांना जर सह्याद अधिकार नसेल आणि बाकीच्या असेल तर ही कुठेतरी असमानता दिसत नाही का? एक तर दिलं तर सगळ्यांना द्या आणि आता सगळ्यांचं थांबवा असं मी त्यांनाही विनंती केली. आणि जर आपल्या आता ऐका अध्यक्ष महोदय, आणि हे जी गणित बिघडलं का नाही, मी समन्वय करा ती बी ऐका ऐका दत्तापंच आहे, समन्वय करा बरं दत्तापंच आहे, त्यांनाही अनुभव आहे. माझं होत्या ना दत्तापंच इथं आहे, 33 लाखाचा सन्मान्य आमदार महोदयांनी विषय काढला. हे काय घडतं तुम्हाला माहिती असं पोलीस सांगितलं का नाही मला माहित नाही, पण कदाचित मी पहिल्यांदा तुम्हाला बोलत असेल की या अगोदर जी काही जुनी कामं होती सिंगल पंच इथं साक्षीला आहे किंवा आमच्या बाजूने कोण विष्णुपंत इकडनं महेश देशमुख बघत होते. पंचांना महेश देशमुख आहेत ना, त्यांना सांगितलं की पंचांना फोन करा, ती 33 लाखात निधी तुमच्या माध्यमातून आलाय, कसं करायचं. तर आपल्या महोदयांनी इथं हात आपटून सांगितलं की तुम्ही कसं निधी काय करताय वाटप करताय ते समजून घेत नाही मीटिंग मध्ये. मी तर म्हणे त्यांचा तर म्हणून प्रशिक्षणाच्या मीटिंगला मी भैया विषय घेतलाय, सगळ्यांना आपला हक्क काय आहे, जबाबदारी काय आहे, कर्तव्य काय आहे म्हणून हे प्रशिक्षणाचा विषय घेतला, जेणेकरून सगळ्यांना अभ्यास झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. मग त्या हिशोबानं पंचांना सुद्धा विचारा, जुनी जी कामं होती कधी काही नाही, आम्ही कधी कुठं ज्यावेळेस जो संयुक्त अधिकार होते म्हणजे म्हणायचे सर असं सगळं होतं. आणि मग निधी कसं करायचा असतो आणि तुम्ही कसं वाटतंय आणि बघतो तर हे लव्ह लेटर आलं आणि मग आम्ही सन्माननीय आमदार साहेब हे लॅमिनेशन केलं का 4.5 वर्ष म्हटलं नाही पाहिजे वरलं नाही. मी बघ इथं बाहेर याच्यात 3 जणांचे प्लेट्स आहेत बघा. मग मी जर आता चौकशी लावली मी पण करणारच आहे. मग हे योग्य आहे का? एकीकडे आपण अध्यक्ष विकास हातात घालून जाऊया आणि मला काय म्हणायचं तुम्ही आमदार जिल्ह्यात असा असता मला वाटतं तुमच्या अधिपत्याखाली त्याची नगर परिषद खानापूर आणि आटपाडी नगर पंचायत म्हणजे नगर विकासशी संबंधित 3 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि राज्यात जवळजवळ आता सातारला सह्याद अधिकार आहे, इकडे सोलापुरात निम्या अध्यक्ष सही नसली तर चालते मला पण जिल्ह्यात 100% झालं पाहिजे. मागणी केल्या कलेक्टर महोदयांना सहीचा विषय सोडून दुसरं सांगा आता बाद झालं. विकास तुम्ही काय करताय? कामाचं बोला साहेब नागरिकांनी प्लीज कॅमेरा ठेवा खाली.